आता आपण पाहू शकता माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत, काही मुलं आहेत जे सकाळी 6:30 वाजल्यापासून या ठिकाणी लाठीकाठी प्रशिक्षणासाठी उपस्थित आहेत। एक वेगळं प्रशिक्षण आहे, मोबाईलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांना कुठेतरी बाहेर काढण्याचा एक खूप चांगला एक संकल्प या ठिकाणी केलेला दिसतोय। आपल्यासोबत काही मुलं असणार आपण त्याच्यावर थोडक्यात संवाद साधूया। विराज विक्रांत परदेशी। बरं, आणि राहायला कुठे आहेस? तळेगाव दाभाडे। बरं, आणि शाळा कोणती तुझी? माउंट सेंटर अँड कॉन्व्हेंट हायस्कूल। आणि कितवीला आहेस? 6वीला। बरं, या ठिकाणी नक्की कशासाठी आलाय तू? काय इथं दिलं जातं? शिकायला, आणि आपण बिझी राहतो, सकाळी सकाळी फ्रेश वाटतं, बरं, तर मोबाईल वगैरे सगळं बंद होतं, मस्त खेळायला भेटतं, बरं. शिकवतात। तर कोण सेल्फ डिफेन्स मारायला आले तर शिकवतात ते कसं सेल्फ डिफेन्स करायचं। बरं, आणि या ठिकाणी काय प्रशिक्षण दिलं? आज सकाळपासून काय तुम्हाला शिकवलं? आम्हाला शिकवलं म्हणजे शीर अटॅक म्हणजे डोक्यावर मारायचं, एक ओके. हितं मारायचं, ओके, फिरवून, बरं, त्यानंतर एक असं करून मारायचं। म्हणजे लाठीकाठी प्रशिक्षणामध्ये ते आहे सर्व। मग याच्यातून काय तुला म्हणजे समज काय आली की नक्की काय करू शकतो आपण? म्हणजे कोण आता मारायला आले तर कसं आपण सेल्फ डिफेन्स करू शकतो हे पण शिकवलं, की बिना लाठी तुम्ही काय 24 आवर्स लाठी घेऊन फिरणार का? बिना लाठीचे पण तुम्ही सेल्फ डिफेन्स करू शकतात पंचेसनी। नक्कीच, म्हणजे आज पहिला दिवस आहे परंतु एवढा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये खूपच म्हणजे पाहायला मिळालेला आहे। आणखी काही विद्यार्थी आपण त्याच्यावर थोडक्यात जाणून घ्या। मला आणखी कोण बोलते का? वेदांती पखोड। आणि कुठे राहतोस? तळेगाव दाभाडे। आणि कितवीला आहेस तू? 6वीला गेलो। कोणत्या शाळेत? जैन इंग्लिश स्कूल। बरं, तर या ठिकाणी किती वाजता आला आहेस तू सकाळी आज? 6:30ला आलो। म्हणजे या ठिकाणी काय काय शिकवलं तुम्हाला? लाठीकाठी शिकवली, चिरवाड वगैरे। बरं, म्हणजे ही तर लाठीकाठी प्रशिक्षण होणार आहे, तुला माहिती कोणी दिली? माझी फोनवरती मेसेज आलता, मम्मी म्हटली तुला जॉईन करायचं आहे का? ओके, सकाळी तुला कोणी सोडली इथं? मम्मीने। बरं, या ठिकाणी असं सुद्धा आहे की पालकवर्ग या ठिकाणी मुलांना सोडतात सकाळी 6:30 वाजता। पालकांना सुद्धा सकाळी थोडंसं उठण्यात त्रास जरी होत असेल, परंतु मुलांचं जे भविष्य आहे आपण पाहू शकतो की सध्या सुट्ट्या आहेत, म्हणजे इकडे तिकडे मुलांची गप्पा मारणे किंवा मोबाईल बघणे, अभ्यास तर सध्या नाही आहे, परंतु एक वेगळं प्रशिक्षण या ठिकाणी पाहावयास मिळतं आहे। अतिशय छान असा स्तुत्य उपक्रम आहे। ज्यांना कोणाला या ठिकाणी प्रशिक्षणामध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी सकाळी यावेळेस यावं। सध्या तर बॅच फुल झालेले आहेत, परंतु पुढची जी बॅच असेल त्यावेळेस आपण आपल्या मुलांना आपल्या मुलींना या ठिकाणी नक्कीच टाकू शकता।